आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्या निवासस्थानावरून ते रवाना होत आहेत। भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये अशोक चव्हाणांचा हा पक्षप्रवेश पार पडेल। कदाचित ते माध्यमांशी संवाद साधण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत। कुटुंबातली व्यक्ती सध्या तरी दिसत नाहीयेत। 12:30 वाजता तुमचा भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे अशी माहिती समोर येते आहे, काय म्हणाल? कारण तयारी आज माझ्या राजकीय आयुष्याची मी पुनश्च एकदा नव्याने सुरुवात करत आहे। आज मी रीतसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। दुपारी 12-12:30च्या आसपास हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य जिल्ह्यातली काही संभाव्य लोक प्रवेश की शक्यता आहे। त्यामुळे मी तिथे आता निघालेलो आहे आणि हा कार्यक्रम दोपहर होणार है। सर, हिंदी में जानना चाहिए आज दोपहर को मैं 12-12:30 के दौरान मेरे ज़िंदगी की पॉलिटिकल करियर की एक नई शुरुआत करने जा रहा हूं। मैं आज मेरा भाजपा में एंट्री है, प्रवेश है और दोपहर को 12-12:30 में वहां जाकर राज्य के डिप्टी सीएम श्री देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, उनके प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार, मुंबई के अध्यक्ष, अन्य नेताओं की उपस्थिति में वहाँ पर आज का भाजपा कार्यालय में फंक्शन होगा। कितने विधायक आपके साथ रहेंगे? नहीं, मैंने किसी को भी निमंत्रित नहीं किया, मैंने किसी को कोई इन्व्हिटेशन नहीं दिया। एका नव्या पर्वाची सुरुवात करताय। सत्यसाई बाबांची तुम्ही सुद्धा भक्तात पूजा केलेली आहे, काय मागितलं देवाकडे? नाही, मी नेहमीच करतो ना, आज नवीन काही पूजा नाही आहे। मी घरातून बाहेर जात असताना रोजच पूजा करतो, त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही आहे। आणि कुठल्याही कामाकरता ईश्वराचा आशीर्वाद, शुभ कामाकरता देवाचा आशीर्वाद घेण्याची माझी नेहमीच पद्धती राहिली आहे। माझा आयुष्याचा हा भागच आहे। सर, आपने इस्तीफा दिया, क्या मोठा चॅलेंज आहे भाजपमध्ये जाणं? क्योंकि हालांकि चर्चा ये कि हालांकि जिस तरह से आपने इस्तीफा दिया, क्या नाही, मी नेहमीच करतो ना, आज नवीन काही पूजा नाही आहे। मी घरातून बाहेर जात असताना रोजच पूजा करतो, त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही आहे। आणि कुठल्याही कामाकरता ईश्वराचा आशीर्वाद, शुभ कामाकरता देवाचा आशीर्वाद घेण्याची माझी नेहमीच पद्धती राहिली आहे। माझा आयुष्याचा हा भागच आहे। सर, आपने इस्तीफा दिया, क्या मोठा चॅलेंज आहे भाजपमध्ये जाणं? क्योंकि हालांकि चर्चा ये कि हालांकि जिस तरह से आपने इस्तीफा दिया, क्या कांग्रेस के विधायक जो बड़े लीडर राहुल गांधी हो गए या अन्य नेता आपसे संपर्क किए वापस आने की? अब छोड़िए, अब जो हो गया दैट चैप्टर इज ओवर, अभी नई शुरुआत है। सर, पण भाजपमध्ये जाणं खूप मोठं आव्हानात्मक आहे। हे आव्हान मी तुम्हाला उद्या बोलेन। सर अशोक सर, एक छोटा सा इंग्लिश सर टुडे यू आर जॉइनिंग बीजेपी, व्हाट विल यू से ऑन दैट? Today it's a new beginning of my political career. I am formally joining the Bharatiya Janata Party in the office of BJP today in presence of the Deputy CM. तर माझ्या राजकीय प्रवासाची, राजकीय कारकिर्दीची आजपासून एक नवीन सुरुवात होते। दुपारी आपण भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत असल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलंय। तुम्हाला राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यापैकी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का, हा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर अजिबातच अशोक चव्हाणांनी न दिल्याचं पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।